IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅपमध्ये जे काही कॉलेज ब्रांच मिळालेली आहे, इफ दे आर सॅटिस्फाईड विथ दॅट, तर त्यांना स्पॉटमध्ये जायची गरज नाही. आपल्याला जे काही कॉलेज, जे काही ब्रांच मिळालेली आहे, आपण सॅटिस्फाईड आहात, तर आपल्याला आपली पुढची जर्नी, पुढचा प्रवास जो आहे तो चालू करायचा आहे. जे विद्यार्थी सॅटिस्फाईड नाही आहेत, अजूनही त्यांना वाटतं की हे कॉलेज पाहिजे किंवा ते कॉलेज पाहिजे किंवा अशी ब्रँच पाहिजे आणि त्यांचे पर्सेंटाईल थोडेसे चांगले आहेत, असे विद्यार्थी आणि फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, असे विद्यार्थी स्पॉटमध्ये ट्राय करू शकतात. इतर विद्यार्थ्यांना स्पॉटमध्ये जायची गरज नाही आहे. आज आपण अगेन्स्ट कॅप वॅकन्सी किंवा स्पॉट राऊंडबद्दल माहिती घेणार आहोत. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण स्पॉट राऊंडबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. आज आपण त्याची ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत तिथल्या स्पॉट राऊंडबद्दल सुरुवातीला आपण माहिती घेत आहोत. तर पहिलं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तर या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड जो आहे MHT CETच्या सीट्ससाठी 10 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. तर JEE किंवा ऑल इंडिया सीटसाठी 11 सप्टेंबरला हा स्पॉट चालू होत आहे. पुढचं कॉलेज आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग SPCE मुंबई. ह्याचा जो स्पॉट राऊंड आहे 11 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता चालू होत आहे. आपण ह्या कॉलेजेसला रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन डेट क्लोज झाल्यानंतर आपल्याला इथल्या स्पॉट राऊंड 1मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. मग आपल्याला स्पॉट राऊंड 2साठी वाट बघावी लागेल. तर सरदार पटेल कॉलेजचं आणखी एक कॉलेज आहे, ते प्रायव्हेट कॉलेज आहे SPIT, परंतु तिथले जे स्पॉट राऊंडच्या डेट्स जे आहेत त्या क्लोज झालेल्या आहेत. पुढचं कॉलेज आहे भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. हे कॉलेज पूर्वी पॉलिटेक्निक कॉलेज होतं. ह्या वर्षी त्याला इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता मिळालेली आहे आणि ह्या ठिकाणी जो स्पॉट आहे तो 11 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता चालू होत आहे. नेक्स्ट कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. ह्या ठिकाणी 12 सप्टेंबरला स्पॉट राऊंड सकाळी 8 वाजता चालू होत आहे. नेक्स्ट कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. या ठिकाणी देखील 12 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला वालचंद कॉलेजमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तो डिटेल व्हिडिओ आपण नक्की बघायचा आहे. त्याच पद्धतीनं COEPसाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये पूर्ण तिथला शेड्यूल आणि इतर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला COEPमध्ये इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओ आपण नक्की बघायचा आहे. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. ह्या ठिकाणी देखील 12 सप्टेंबरला दुपारी 12:30 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. ह्या ठिकाणी देखील 12 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. पुढचं कॉलेज आहे श्री गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी SGGS नांदेड. ह्या ठिकाणी 13 सप्टेंबरला 10:45 स्पॉट राऊंड चालू होत आहे. नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. तर या ठिकाणी 13 सप्टेंबरला स्पॉट राऊंड चालू होत आहे. तर आपल्याला इथं दिसून येईल की मॅक्झिमम कॉलेजेसचा स्पॉट राऊंड जो आहे तो 12 सप्टेंबरला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅपिंग होताना दिसत असेल तर आपल्याला 1 किंवा 2 कॉलेजेस यामध्ये आयडेंटिफाय करायचे आहेत. या कॉलेजेसचा कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3चा कट ऑफ आपल्याला बघायचा आहे आणि आपले पर्सेंटाईल त्या कट ऑफच्या जवळपास असतील तर आपल्याला त्या ठिकाणी स्पॉटमध्ये ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला 1 किंवा 2 कॉलेज आयडेंटिफाय करायचे आहेत किंवा मॅक्झिमम 3 कॉलेज आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्यानुसार आपला स्पॉट राऊंडसाठी आपला प्लॅन तयार करायचा आहे. आता आपण प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुण्यामधले काही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण बघणार आहोत, ज्या ठिकाणी स्पॉट राऊंड जो आहे तो कंडक्ट केला जातो. तर सुरुवातीला आहे
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी PICT. तर ह्या कॉलेजमध्ये स्पॉट असा डायरेक्टली कंडक्ट केला जात नाही. म्हणजे जेवढी काही व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सीला कन्सिडर करून ही मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाणार आहे 10 सप्टेंबरला कॉलेजच्या वेबसाईटवरती. आपलं नाव त्या मेरिट लिस्टमध्ये आलं असेल तर आपल्याला 1 ते 2 दिवसाचा वेळ दिला जातो त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याचा. डिटेल शेड्यूल आपण कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करून त्या ठिकाणी बघायचं आहे. पुढचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे. तर ह्या ठिकाणी देखील कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला मेरिट लिस्ट दिसेल. 11 सप्टेंबरला ही मेरिट लिस्ट येणार आहे. ज्यांचं नाव ह्या मेरिट लिस्टमध्ये येणार आहे त्यांनी त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. पुढचं कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. म्हणजे हे मुलींसाठी कॉलेज आहे. या कॉलेजचे रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहेत त्या कॉलेजच्या ऑफिसमधनं आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. तर 10 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता हे ऑफिस क्लोज होत आहे. त्यामुळं आपल्याला 10 सप्टेंबरला 5 वाजण्यापूर्वी या कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि तिथनं स्पॉट राऊंडसाठीचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. मुलींसाठी हे कॉलेज टॉप कॉलेज आहे. COEP आणि PICT नंतर जे कॉलेज आहे तर ते कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी 12 सप्टेंबरला स्पॉट राऊंड कंडक्ट केला जाईल. याचा डिटेल शेड्यूल जो आहे तो कॉलेजच्या वेबसाईटवरती दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि डिटेल शेड्यूल त्याचा बघायचा आहे. पुढचं कॉलेज आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्याचे देखील फॉर्म्स कॉलेजला व्हिजिट करून आपल्याला घ्यायचे होते आणि ह्याचा स्पॉट राऊंड जो आहे तो 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता चालू होत आहे. त्याच संस्थेचं दुसरं कॉलेज आहे. ते दोन्ही कॉलेज एकाच कॅम्पसमध्ये आहेत. AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याचा देखील स्पॉट राऊंड 12 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजता चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट थोडंसं कमी आहे अशा विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी म्हणजे जे विद्यार्थी PICT किंवा कमिन्स किंवा VIT ह्या ठिकाणी चान्सेस ज्यांना कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना AISSMSमध्ये थोडेसे चांगले चान्सेस आहेत. पुढचं कॉलेज आहे VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. तर ह्या कॉलेजचा शेड्यूल अजून आलेला नाही आहे. तो नक्कीच आज डिक्लेअर होईल. पुढचं कॉलेज आहे वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. याचा देखील शेड्यूल अजून आलेला नाही आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते आपल्याला ह्या कॉलेजला व्हिजिट करून ह्या कॉलेजच्या ऑफिसमधनं आपल्याला घ्यायचे आहेत. VITची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. तर वाडिया कॉलेजचं जे काय आहे ते ऑफिसमधनं फॉर्म घ्यायचे आहेत. ज्यांचे पर्सेंटाईल 90+ आहेत, CETचे पर्सेंटाईल 90+ आहेत आणि त्यांना CS ब्रँच पाहिजे आणि अजूनपर्यंत त्यांना CS ब्रँच मिळालेली नसेल तर त्यांना या वाडिया कॉलेजमध्ये CS ब्रँच मिळायचे चान्सेस जे आहेत ते जास्ती आहेत. पुण्यामध्ये अजून इतर कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंड चांगल्या पद्धतीनं कंडक्ट केला जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुढे बघूया प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन मुंबई. मुंबईमधले काही कॉलेजेस आपण ह्या ठिकाणी बघत आहोत. त्यामध्ये टॉपचं कॉलेज आहे DJ संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. थडोमल साहनी इंजिनिअरिंग कॉलेज बांद्रा मुंबई. ह्या ठिकाणी देखील 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. आणि विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी 10 सप्टेंबरला 11:30 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. तर हे 3 कॉलेजेस मुंबईमधले टॉप कॉलेजेस आहेत आणि ह्यामध्ये बरेचसे व्हॅकन्सी जे आहे ते क्रिएट होतात. कारण विवेकानंद एज्युकेशन इन्स्टिट्यूट इथले विद्यार्थी हे थडोमल साहनीला स्पॉटमध्ये जातात किंवा थडोमल साहनीचे विद्यार्थी हे DJ संघवीला स्पॉटमध्ये जातात. त्यामुळे इथं जे आहे ते व्हॅकन्सी जसा स्पॉट राऊंड 1, 2 जसा जातो त्या पद्धतीनं व्हॅकन्सी हे जे तयार होत जाते. पुढचं कॉलेज आहे सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोरिवली. ह्या ठिकाणी देखील 10 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे.
नेक्स्ट आहे डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या ठिकाणी देखील 10 सप्टेंबरला स्पॉट राऊंड आहे. शाह अँड अँकर इंजिनिअरिंग कॉलेज, या ठिकाणी 11 सप्टेंबरला दुपारी 12:30 वाजता स्पॉट राऊंड चालू होत आहे. तर या ठिकाणी 12:30 PM असं रीड करायचं आहे इन्स्टेड ऑफ AM. नंतर आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर यांच्या कॉलेजच्या वेबसाईटवरती शेड्यूल अजूनपर्यंत आलेलं नाही आहे, परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मे बी त्यांना हे शेड्यूल मिळालेलं असेल किंवा मिळेल. आणि AP शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचं देखील शेड्यूल आलेलं नाही आहे. मुंबईमध्ये आपल्या माहितीमध्ये इतर आणखी जे काही कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी स्पॉट राऊंड चांगल्या पद्धतीनं कंडक्ट केला जातो, तर अशा कॉलेजची माहिती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. मुंबईमधले जर कॉलेजेस आपण बघितले तर मॅक्झिमम जे आहे ते 10 सप्टेंबरला जो स्पॉट राऊंड आहे, स्पॉट राऊंडमध्ये खूप विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात, परंतु स्पॉट राऊंडची डेट सर्व कॉलेजमध्ये एकच असल्यामुळं खूप कमी विद्यार्थी ह्या स्पॉट राऊंडमध्ये त्या ठिकाणी येतात. ज्यावेळेस डेट्समध्ये ओव्हरलॅपिंग होतं त्यावेळेस विद्यार्थी एका कॉलेजला जातात, दुसऱ्या कॉलेजला जात नाहीत. त्यामुळे स्पॉट राऊंडमध्ये खूप कमी विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. तर आपण ह्या कॉलेजचे जे काही कट ऑफ पर्सेंटाईल आहे, कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3साठी जे काही कट ऑफ पर्सेंटाईल आलेलं आहे आणि आपले CETचे पर्सेंटाईल किंवा JEEचे जे काही पर्सेंटाईल आहेत, रँक आहेत, ते दोन्ही कंपेअर करायचे आहेत आणि कुठल्या कॉलेजला आपल्याला जास्ती चान्सेस आहेत त्या कॉलेजचा स्पॉट आपल्याला अटेंड करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल कमी आहेत त्यांना स्पॉटमध्ये थोडासा चान्स कमी आहे, त्यामुळं आपले पर्सेंटाईल खूप कमी असतील तर आपल्याला त्या ठिकाणी स्पॉटमध्ये जायची गरज नाही आहे आणि आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते बेस्ट आहे किंवा जी ब्रँच मिळालेली आहे ती बेस्ट आहे असं समजून आपला पुढचा प्रवास जो आहे तो चालू करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटतं की मनासारखं कॉलेज, मनासारखी ब्रँच मिळालेली नाही आणि ह्या स्पॉटमध्ये देखील मिळायचे चान्सेस नाहीत असं ज्यांना वाटतं आहे आणि जे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत अशा विद्यार्थ्यांना अजूनही जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी ॲडमिशनचे चान्सेस आहेत. इतर कॉलेजचे देखील स्पॉट राऊंडची इन्फॉर्मेशन आपल्याला आज किंवा उद्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. तर आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे असं वाटतं त्या कॉलेजच्या वेबसाईटच्या टचमध्ये राहायचं आहे. काल 9 सप्टेंबरला कॅप राऊंड 3 जो आहे तो क्लोज झालेला आहे आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर इंजिनिअरिंग करिअर. अशाच पद्धतीची अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.